सर्वांना नमस्कार. आज आपण जे बघतोय निधी कंपनीची जे काही कंप्लायन्सेस आहे, ऑडिट आहे आणि निधी कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला काय काय काम करावं लागतात आणि NDH4 सर्वात महत्वाचं NDH4 वर आपण आज जास्त फोकस करणार आहोत. किती इम्पॉर्टंट आहे निधी कंपनीसाठी ते बघणार आहोत. NDH4 चं आपल्याला जर रिजेक्शन आलं किंवा अप्रूव्हल नाही झालं तर काय होऊ शकतं ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर सुरू करतोय आपण निधी कंपनी ऑडिट अँड कंप्लायन्सच्या माहितीसाठी. कोणाचे काही डाऊट्स वगैरे प्रश्न जर असतील तर तुम्ही नंतर विचारू शकता. म्हणजे आपले जेव्हा सेशन कंप्लीट होईल त्यानंतर तुम्ही हे सर्व विचारू शकता. आपण स्पेशल डाऊट साठी अर्धा एक तास देऊ शकतो. म्हणजे सर्वांना पर्सनली तुम्हाला बोलता येईल. मी माझं जे हे आहे सर्व जे माहिती सांगणार आहे थोड्या वेळातच संपवतो आणि जास्तीत जास्त आपण तुमचे डाऊट्स वर फोकस करू. तर बघा निधी कंपनी सर्वांचीच म्हणजे इथे जे काही जॉईन झालेले आहे तुमच्या सर्वांची निधी कंपनी रजिस्टर्ड झालेली आहे. काहींची खूप जुनी आहे म्हणजे 2 वर्षापूर्वीची आहे, 3 वर्षापूर्वीची आहे. काही आपल्या जे क्लायंट आहेत त्यांची एकदम फ्रेश आहे, नवी, ज्यांनी की बँकिंग म्हणजे बिझनेस आपला सुरू पण नाही केलेला किंवा ज्यांनी आता जस्ट सुरू केलेलं आहे, डिपॉझिट घेणं सुरू केलेलं आहे. तर हे सर्वांसाठीच आपली मीटिंग आहे. आपण यामध्ये 2 पार्ट करणार आहोत की जे अमेंडमेंट निधी कंपनीमध्ये जे काही अमेंडमेंट झाले त्यानंतरचे काही ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यासाठी काय रूल्स राहतील आणि ज्या अमेंडमेंटच्या अगोदर ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी काय काय रूल्स राहतील तर ते आपण बघणार आहोत. तर आता ज्यांचे आता फ्रेश रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे की कंपनी रजिस्टर्ड झाल्यानंतर आमच्याकडून जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळालेले आहेत तर ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जवळच्या बँकमध्ये एखाद्या शेड्यूल बँकमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे. करंट अकाउंट ओपन करायचं आहे आपल्या निधी कंपनीच्या नावे. बँक सिलेक्शन कोणती करावी हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण जास्त आपल्याला जवळची आपल्याला बाकी सर्व सर्व्हिसेस देणारी तुम्हाला जर IFSC कोड वगैरे पाहिजे असेल तर IFSC कोड त्यांच्या मार्फत मिळतो जनरली बँक मार्फत. तर अशी बँक तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर हे करंट अकाउंट आपल्याला लवकरात लवकर ओपन करायचं आहे. त्यानंतर करंट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही आपला पेड अप कॅपिटल आहे तर पेड अप कॅपिटल डिपॉझिट करायचं आहे. तर पेड अप कॅपिटल किती आहे ते तुम्ही तुमच्या फॉर्मवर आपल्या सर्टिफिकेटवर किंवा मास्टर डेटावर चेक करू शकता. जनरली आता सर्वांचं नवीन ज्या काही कंपन्या आहेत त्यांचं सर्वांचं 10 लाख रुपये पेड अप कॅपिटल आहे. तर हे 10 लाख रुपये तुम्हाला तिथे डिपॉझिट करायचे आहे. विथड्रॉ करायचे असेल तर करू शकता, पण कशासाठी? फक्त निधीच्या कामासाठी. निधीचं काम म्हणजे जसं तुम्हाला लोन द्यायचंय किंवा तुमच्या जसं ब्रांच ओपन करते वेळेस काही जो काही खर्च होतो, सॅलरी पे करायची, तर हा निधीशी रिलेटेड जो काही खर्च आहे तर तो तुम्ही पे करू शकता. म्हणजे तो काही तुम्हाला फिक्स तिथे लॉक इन करून नाही ठेवायचं आपलं जे पेड अप कॅपिटल आहे ते. तर करंट अकाउंट ओपन झालं, पुढचं काय काम आहे? तर करंट अकाउंट ओपन झाल्यानंतर त्याचं जे काही पेड अप कॅपिटल तुम्ही तिथे डिपॉझिट केलेलं आहे त्याचं स्टेटमेंट आम्हाला पाठवायचं आहे. स्टेटमेंट पाठवल्यानंतर आपण फॉर्म 20A म्हणजे 20A यासाठी आहे की तुम्ही तुमचं पेड अप कॅपिटल जमा केलेलं आहे आणि आता आपल्याला बिझनेस ऑपरेशन जे आहे ते आपल्याला सुरू करायचे आहे. तर ते सुरू करण्यासाठी तुम्हाला 20A कंपल्सरी फाईल करावा लागतो. यासाठी आहे जो काही टाइम आहे 180 डेजचा आहे. तर तो तुम्हाला पाळायचा आहे, स्ट्रिक्टली तिथे हे करायचं आहे. ज्यांचे कोणाचे डाऊट्स असतील आणखी एकदा चेक करून घे कोणाचे हँड रेज होत आहेत. सर तुमचे काही डाऊट्स असतील तर आपण सेपरेट त्यासाठी खूप जास्त वेळ देणार आहोत. तर त्यावेळेस तुम्ही डाऊट्स विचारू शकता. तर हा तुम्हाला जे काही करंट अकाउंटचं स्टेटमेंट आहे ताबडतोब पाठवायचं आहे म्हणजे तुम्ही लवकरात लवकर बिझनेस सुरू करू शकता. त्यानंतर तुम्हाला रेग्युलर बेसिसवर काही कंप्लायन्सेस करायचे आहेत. कोणते कंप्लायन्सेस आहे? तर बघा रेग्युलर बेसिसवर तुम्हाला म्हणजे कमीत कमी 200 मेंबर्स आपल्याला सुरुवातीला करायचे आहे. आता 200 मेंबर्स म्हणजे कोण? आपले ते राहतील आपले शेअर होल्डर्स, म्हणजेच आपण त्यांना कस्टमर्स म्हणतो. आपल्या इथे निधीमध्ये कस्टमर कोण होऊ शकतो? तर फक्त शेअर होल्डर्सच होऊ शकतो. तर असे कस्टमर 200 कमीत कमी जोडायचे, तेव्हाच आपल्याला निधी कंपनी कंटिन्युअसली रन करता येते. त्यापेक्षा कमी अलाउड नाहीये. आणि जास्तीतला काय लिमिट आहे? तर जास्ती तुम्ही कितीही करू शकता. कस्टमरला जास्त होण्याला काही लिमिट नाही. आपल्याला ग्रोथ जर करायची असेल तर कस्टमर्स आपले वाढवावे लागतील. त्यानंतर आता कंपल्सरी नवीन जो काही निधीचा अमेंडमेंट रूल आलेला आहे तर तुमचा कंपल्सरी नेट ओन फंड 20 लाख रुपीज पाहिजे. तर केव्हा असायला पाहिजे? जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन झालंय त्याच्यानंतर तुम्हाला
म्हणजे 120 दिवसामध्ये नवीन वाल्यांसाठी 120 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला नेट ओन फंड 20 लाख रुपयाच्या पुढे घेऊन जायचं आहे आणि 200 मेंबर करायचे आहे आणि मग आपण तुमचा नवीन वाल्यांसाठी NDH4 साठी अप्लाय करू शकतो. तर हा जो काही नवीन नियम आहे 20 लाख रुपये नवीन आणि जुनी निधी कंपनी या सर्वांसाठी लागू आहे. तर ते तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे, अदरवाईज आपला NDH4 रिजेक्ट होतो. मी प्रत्येक केसेस मध्ये तुम्हाला सांगेल की आपला NDH4 रिजेक्ट होण्याचे काय कारण आहे. तर हे मी जे काही सांगतो हे सर्व कारणच आहे. आता बघा आपण जे काही बघणार आहोत इथून पुढे ते जर आपण फॉलो नाही केलं तर आपलं 100% NDH4 रिजेक्ट होईल. त्यामुळे ते प्रॉपरली समजून घ्या आणि आपलं स्वतःच्या निधीमध्ये फॉलो होत आहे की नाही ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करा. त्यानंतर आहे की आपलं जे काही टोटल डिपॉझिट आहे तर ते टोटल डिपॉझिट मधून आपल्याला 10% आपल्याला दुसऱ्या बँकमध्ये म्हणजे जिथे आपलं करंट अकाउंट आहे किंवा दुसऱ्या बँकमध्ये आपल्याला तिथे फिक्स करायचं आहे. फिक्स डिपॉझिट करू शकता किंवा आता चांगले एक स्वाईप डिपॉझिट म्हणून ऑप्शन आहे ते स्वाईप सुद्धा तुम्ही करू शकता. पण 10% टोटल डिपॉझिटच्या 10% अमाऊंट तुम्हाला साईडला ठेवायची आहे दुसऱ्या बँकमध्ये डिपॉझिट म्हणून. तो पैसा तुम्हाला लोन म्हणून वाटप करता येणार नाही, करायचं पण नाहीये. तर 10% तुम्हाला क्लिअर झालेच असेल की कोणाचं आपल्या कॅपिटल मधून नाही तर आपल्याकडून जे काही आपल्या कस्टमर कडून जो काही पैसा येतोय डिपॉझिट म्हणून तर त्यापैकीच हा तिथे सेव्ह करायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला महत्वाचा रूल आपण बघतोय की आपल्याला डिपॉझिट किती घेता येऊ शकते. खूप साऱ्या निधी कंपनीनं हा रूल ब्रेक केलेला आहे की आपल्याला डिपॉझिट घेण्याचा अधिकार किती आहे तर 1:20. 1 रुपया जर आपला असेल आपला म्हणजे आपलं कॅपिटल असेल तर आपल्याला 20 रुपीज मार्केटमधून घेता येतात. मग आपलं किती रुपये आहे तर 10 लाख रुपये आहे सुरुवातीला. आता आपल्याला किती घेता येईल तर 2 कोटी रुपये घेता येईल. त्यापुढे घ्यायचं नाही. आता त्यापुढे जर घ्यायची वेळ आली समजा आता आपल्याला खूप जास्त डिपॉझिट येतोय तर आपल्याला हे कंटिन्युअसली कॅपिटल जे आहे आपलं ते वाढवायचं आहे. कॅपिटल वाढवायचं म्हणजे आपले शेअर होल्डर्स वाढवायचे म्हणजेच कस्टमर्स वाढवायचे आणि त्या शेअर होल्डर्स कडून आपल्याला जास्तीत जास्त पैसा शेअर होल्डिंग साठी घ्यायचा आहे. म्हणजे शेअर होल्डिंग साठी जास्त पैसा जर घेतला तर तो तुमच्या 10 लाख रुपये जो कॅपिटल आहे किंवा 20 लाख रुपये जे आपण नेक्स्ट करणार आहे तर त्यामध्ये ते ऍड होईल आणि ऍड झाल्यानंतर तुमची ही जी लिमिट आहे ती इन्क्रीज होईल. तर ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. आपण पुढे बघतो आहोत की निधी कंपनीशी रिलेटेड जे काही कंप्लायन्सेस आहे तर त्यामध्ये महत्वाचे कंप्लायन्सेस आहे NDH1 आहे, NDH2 आहे, NDH3-4 हे सर्व कंप्लायन्सेस आहे. तर बघा आता NDH1 आपण बघतोय. NDH1 कशासाठी आहे तर हे मुख्य स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस आहे. कशासाठी करतो आपण तर आपले जे काही मेंबर्स आहे डिपॉझिट्स आहे आपलं टोटल आपण लोन किती दिलंय आपले टोटल रिझर्व्ह किती आहे तर हे एका फायनान्शियल इयरचं आहे. एका फायनान्शियल इयर मध्ये हे सर्व किती आहेत आपल्याला हे आपल्याला ROC ला किंवा मिनिस्ट्रीला कळवावं लागतं. तर मग हे कळवण्याची काय ड्यू डेट आहे तर हे ड्यू डेट आहे विदिन 90 डेज फ्रॉम द क्लोज ऑफ द फायनान्शियल इयर. तुमचं फायनान्शियल इयर जेव्हा संपतंय तर त्या फायनान्शियल इयर संपल्यापासून 90 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हा फॉर्म फाईल करायचा आहे. कंपल्सरी करायचा आहे. नाही केला तर पेनल्टी लागतेच लागते. त्यानंतर पर डे पेनल्टी सुद्धा लागते. वन टाइम पेनल्टी 5,000 आहे, पर डे 50 रुपये आहे आणि त्यानंतर NDH4 रिजेक्शन होणार आहे ते सेपरेट आहे. ते तर होणारच आहे. NDH4 रिजेक्ट झालं तर आपल्याला निधी कंपनीचा बिझनेस जो आहे तो पुढे कंटिन्यू रन करता येणार नाही अशा कित्येकांना नोटीस आलेल्या आहे. तर त्यामुळे केअरफुली करा. आपलं जर हे पेंडिंग असेल हा मी जो फॉर्म सांगतोय किंवा पुढे जो सांगणार आहे जर पेंडिंग असेल तर लगेच ताबडतोब आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आपण ते ताबडतोब करून घेऊ आणि पुढे काय करायचंय ते तुम्हाला आमच्याशी पर्सनली एकदा डिस्कस करा आणि पुढेचं नियोजन एकदा करून घ्या. म्हणजे आपल्याला पुढे आपली निधी कंपनी जी आहे ती कायम राहील, कायम ग्रोथ मध्ये राहील आणि पुढे आपल्याला आपलं डायरेक्टर कोणत्याही स्थितीमध्ये डिस्क्वालिफाय होणार नाही आपली डायरेक्टरशिप. आणि आपल्याला पुढे जर जसं मायक्रो फायनान्स करायचं आहे, फायनान्स कंपनी करायची, बँक करायचं आहे तर असं काही प्लॅनिंग असेल तर आपण डिस्क्वालिफाय होता कामा नये. आपण इझिली पुढे ग्रो करू शकू. त्यासाठी हे सर्व कंप्लायन्सेस करायचे आहे. आपण नेक्स्ट कंप्लायन्सेस बघतो आहोत. नेक्स्ट आहे NDH2. NDH2 कोणाला फाईल करतो आपण रिजनल डायरेक्टरला करतो. कशासाठी करतो तर हे जस्ट एक इंटिमेशन आहे की आपण कळवतोय. काय कळवतोय की आम्हाला काही कारणास्तव आमचं जे काही जसं काही कंप्लायन्सेस आहे तर ते कंप्लायन्सेस आमच्याकडून होत नाही तर आम्हाला आणखी वाढून टाइम पाहिजे.
कंप्लायन्सेस कोणते, जसं तुमचे मेंबर्स झाले नाही टाइमवर किंवा पेडअप कॅपिटल तुमचं वाढलं नाही, तर हे असे जर काही कारण असेल तर आपल्याला ऑन टाइम हे जर आपण रिजनल डायरेक्टरला जर कळवलं तर आपल्याला वाढीव टाइम भेटू शकतो, पेनल्टी वगैरे लागणार नाही, आपण डिस्क्वालिफाय होणार नाही, NDH 4 ला सुद्धा काही अडचण येणार नाही. तर हे केव्हा करायचं आहे, विदिन 30 डेज फ्रॉम द डेट ऑफ क्लोज, म्हणजे तुमचं जेव्हा काही फायनान्शियल इयर संपेल, फायनान्शियल इयर संपतं मार्चला, फायनान्शियल इयर संपल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आतमध्ये हा फॉर्म तुम्हाला फाईल करायचा आहे. हा कुठलाही एक म्हणजे पर्टिक्युलर फॉर्म नाहीये, ऍक्च्युली हे इंटिमेशन आहे की आपण वाढीव टाइम मागण्यासाठी ऍप्लिकेशन करतोय. चालेल, आपण पुढचं बघतोय, NDH 3 बघतोय. महत्वाचा फॉर्म आहे. यामध्ये काय आपण फाईल करतोय, तर ऍप्लिकेशन हे हाफ इयरली रिटर्न आहे तुमचं ऍक्च्युली. तर जे काही आपल्याला रिटर्न फाईल करायचे तर हे दोन टाईप मध्ये होते. एक जसं पहिल्या 6 मंथली म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पहिल्या 6 महिन्याचं जो काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तुमचं, तर ते आपल्याला ऑक्टोबर मध्ये फाईल करायचं आहे. ऑक्टोबर मध्ये म्हणजे पूर्ण 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला टाइम मिळतो. तर हे 31 ऑक्टोबर म्हणजे 31 ऑक्टोबरच्या अगोदर हे फाईल करायचे, त्यानंतर तुम्हाला पेनल्टी लागेल. तर यामध्ये काय काय आपल्याला डिटेल्स द्यायचे आहे, तर तुमचे टोटल मेंबर्स, तुमचे टोटल डिपॉझिट्स, लोन्स जे काही आहे या 6 महिन्यामध्ये, तर हे सर्व डिटेल्स आपल्याला द्यायचे आहे. आणि नाही केलं तर मी जसं NDH 1 साठी सांगितलं होतं तोच लॉस इथे होतो. आपण पुढे बघतो आहोत. NDH 4 खूपच महत्वाचा फॉर्म आहे, निधीचा एकदम लाईफलाईन फॉर्म आहे हा. कोणासाठी लागू होतो, तर सर्वच निधी कंपनीसाठी लागू होतो. फक्त फरक हा आहे की जुन्या निधी कंपन्या आणि नवीन निधी कंपनी दोघांसाठी वेगवेगळे नियम आहेत. नवीन निधी कंपनी कोण आहे, जी निधी कंपनी 19 एप्रिल 2022च्या नंतर रजिस्टर्ड झालेली आहे तिला आपण नवीन निधी कंपनी म्हणतो. आणि जी जुनी निधी कंपनी जी 19 एप्रिल 22च्या अगोदर झालेली आहे ती जुनी निधी कंपनी. आता नवीन वाल्यांसाठी काय नियम आहे, तर तुम्ही कंपनी रजिस्टर्ड झाल्यापासून 120 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला NDH 4 साठी ऍप्लिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा बिझनेस सुरू करायचा आहे. आता NDH 4 साठी ऍप्लिकेशन केलंय आपण, जर समजा पेंडिंग असेल तर तुम्ही बिझनेस रन करू शकणार नाही. पेंडिंग म्हणजे काय बघा, याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक आपल्याला टाइमलाईन दिलेली आहे की तुम्ही जेव्हापासून NDH 4 ला अप्लाय केलंय 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अप्रुव्हल येऊ शकतं किंवा रिजेक्शन येऊ शकतं, तुम्हाला आणखी काही मागणी होऊ शकते की हे डॉक्युमेंट द्या, ते द्या किंवा आणखी काही चेंजेस करा म्हणून. पण 45 दिवस जर पुढे झालं आणि गव्हर्नमेंट कडून जर काहीच रिप्लाय आपल्याला आला नाही, तर आपण असं समजून जातो की आता आपल्याला अप्रुव्हल मिळालेलं आहे आणि आपण आता बिलकुल बिंदास बिझनेस सुरू करू शकतो. तर हे 45 दिवस खूप महत्वाचे आहे. या पिरियड मध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही तुमचे शेअर होल्डर्स वगैरे वाढू शकता, पण डिपॉझिट वगैरे घेऊ नका आणि लोन्स पण देऊ नका या 45 दिवसाच्या आतमध्ये. तर तेवढी काळजी घ्या. आता जुन्यावाल्यांसाठी काय नियम आहे, तर जुन्यावाल्यांसाठी हा नियम आहे की तुमचा जे काही जो हा नियम जेव्हापासून लागू झाला, म्हणजे बघा, विदिन द ड्युरेशन ऑफ 60 डेज फ्रॉम एक्सपायरेशन ऑफ 1 इयर फ्रॉम द इनकॉर्पोरेशन ऑफ, म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली 14 महिन्याच्या आतमध्ये हा रिटर्न फाईल करायचा आहे. केव्हापासून, की जेव्हा तुमचं इनकॉर्पोरेशन झालेलं आहे त्याच्या 14 महिन्याच्या आतमध्ये. म्हणजे इनकॉर्पोरेशन डेट झालं, त्याच्यानंतर 1 वर्ष संपलं, 1 वर्ष संपल्यानंतर आणखी तुम्हाला 60 दिवसाचा म्हणजे 2 महिन्याचा वेळ असतो. तर या 14 महिन्यामध्ये तुम्हाला हा NDH 4 फाईल करायचा आहे. ज्यांचा नाही झाला, तर बघा, ज्यांचा खूप जणांचा म्हणजे नाही झाला म्हणजे जवळपास खूप जणांचा नाहीच झालेला आहे, पण ज्यांनी फाईल केलेला आहे असं काही खूप मोठं टेन्शन घेऊ नका. ज्यांनी फाईल केलेला आहे त्यांचा 96% पर्यंत अप्रुव्हल आलेलं नाहीये, पेंडिंगच आहे. आणि 4% पर्यंतच अप्रुव्हल आलेलं आहे, पण रिजेक्शन आणखी कोणाचं झालेलं नाहीये. पण आपण फाईलच केला नाही तर तुम्हाला 100% नोटीस येऊ शकते की तुमचा NDH 4 रिजेक्ट म्हणजे तुम्ही फाईल केला नाही म्हणजे तुम्ही कंप्लायन्सेस केलेलं नाहीये, तर तुम्हाला बंद करण्याचे हे येऊ शकतं, नोटीस येऊ शकते किंवा तुमच्या जसं पोलीस पण येऊ शकतात. कारण आता खूप निधी कंपनीला, आमच्या क्लायंटलाच काही 1-2 कंपनीला आलेलं आहे की पोलिसांना असे डायरेक्शन देण्यात आलेले आहे की तुम्ही यांच्या जो काही निधीची ब्रांच आहे तिथे व्हिजिट करा, बघा तुमचा NDH 4 तुम्ही फाईल केलेला नाही. म्हणजे फाईल नाही केला म्हणून त्यांचा तो प्रॉब्लेम आलेला आहे. तर आपलं काय काम आहे की फाईल करायचं आहे.
तर त्यांना असे निर्देश दिलेले की तुम्ही तुमचा बिझनेस बंद करा. तर का करा? कारण तुम्ही NDS 4 आणखी फाईलच केलेला नाही. तर तुम्हाला काय करायचंय, तुमची काही कंडिशन असो, जरी आपण रूल्स ब्रेक केले, आपण रूल्स फॉलो नाही केले, आपल्याला 100% माहिती आहे की आपला NDS 4 रिजेक्शन मध्येच येईल, काही हरकत नाही, तुम्ही अप्लाय करून द्या. गव्हर्नमेंट बघेल की तुमचं अप्रूव्ह करायचं का रिजेक्ट करायचंय. रिजेक्ट जरी झालं तरी आपल्याला खूप सारे ऑप्शन्स आहे, ते आमच्याशी नंतर कॉन्टॅक्ट करा काय ऑप्शन आहे. पण रिजेक्ट अजून कोणाचं झालेलं नाहीये. आपण फाईल केल्यानंतर काय होईल की आपण कुठेही डिस्क्वालिफाय होणार नाहीये. जर रिजेक्ट झालं तर मग आपण ते सेपरेट बघणारच आहोत. त्यामुळे फाईल करणं खूप आवश्यक आहे. आता NDS 4 फाईल करायचं म्हणजे तुम्हाला अगोदर बाकीचे कंप्लायन्सेस चेक करावं लागतील. जसं NDS 1 आहे का, 2, 3 आहे का, हे सुद्धा बघावं लागेल. बाकीचे सर्व कंप्लायन्सेस बघून घ्यावं लागेल आणि मगच आपण जुन्यावाल्यांसाठी NDS 4 अप्लाय करू शकू. तर हे खूप महत्वाचं आहे. जुने जे काही निधी क्लायंट आहेत त्यांनी खूप स्ट्रिक्टली घ्या हे, आणि नवीन जे आहे तर त्यांनी 120 दिवसाचा हा जो नियम आहे तो स्ट्रिक्टली फॉलो करा. यामध्ये जे काही डाऊट्स असतील ते आपण लास्टली बघणारच आहोत. तर जनरली NDS 4 मध्ये आपण काय देतो, तर डिपॉझिटची डिटेल देतो, लोनची, तुमच्या मेंबर्स वगैरे जे काय आहे, तर हे सर्व डिटेल्स आपण NDS 4 मध्ये देतो. आणि बाकीचे जे काही नियम आहे ते सुद्धा देतो. आता NDS 4 रिजेक्शन होण्याचे खूप सारे काही कारण आहेत. काय काय असू शकतं, तर आता नवीन जसं नियम आलाय की फिट अँड प्रॉपर पर्सन असायला पाहिजे. फिट अँड प्रॉपर म्हणजे त्यांच्या नावाने जनरली काही केसेस वगैरे नसायला पाहिजे, काही पेंडिंग कंप्लायन्सेस नसायला पाहिजे. तुम्ही जुन्या निधी कंपनीमध्ये डायरेक्टर जास्त कंपनीमध्ये नसायला पाहिजे, किंवा दुसऱ्या कुठल्याही अदर कंपनीमध्ये 5 पेक्षा जास्त डायरेक्टर तुमच्याकडे पोस्ट नसायला पाहिजे. आणि आणखी काही ते बघणार आहोत आपण, फिट अँड प्रॉपर पर्सनची व्याख्या काय आहे ते. तर असे खूप सारे रिझन्स आहेत, तर ते NDS 4 रिजेक्ट होण्याचे कारण बनू शकतात. तर तुम्ही सर्व जर कंप्लायन्सेस जर ऑन टाइम केलं तर NDS 4 100% तुमचा ऍक्सेप्टच होईल. आपल्याला निधी कंपनीचं स्टेटस जे आहे कंटिन्युअसली रन करता येईल. पण कुठलाही एक जर कंप्लायन्सेस केला नाही तर तेच एक मुळात कारण बनू शकतं तुमचं की रिजेक्शन येण्याचं. खूप स्ट्रिक्ट आहे निधीसाठी NDS 4 हा फॉर्म. केअरफुली बघा. आणि जर काही अडचण असेल तर आमच्याशी नंतर आता कॉल करू शकता आमच्या टीमशी. माझ्याशी बोलायचं असेल तर व्हॉट्सअपवर वगैरे तुम्ही डिस्कस करू शकता. आपण पुढे बघतोय आता. NDS 4 फाईल केला आपण. AOC 4 महत्वाचा फॉर्म आहे. आपण हे AOC 4 कशासाठी फाईल करतो, तर तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स जे काही आहे तर हे आपण सबमिट करतो. हा केव्हा करायचा आहे, तर जेव्हा तुमचं आता जे काही AGM होईल, AGM झाल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हा फॉर्म फाईल करायचा. AGM केव्हा होईल, तुमचं जेव्हा फायनान्शियल इयर संपेल. फायनान्शियल इयर संपल्यानंतर तुम्हाला AGM कंपल्सरी होल्ड करायचे आहे. तुमचं जेव्हा ऑडिट वगैरे होईल, ऑडिट झाल्यानंतर AGM तुम्हाला होल्ड करायची, आणि AGM झाल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला AOC 4 हा फॉर्म फाईल करायचा आहे. कंपल्सरी आहे, याला सुद्धा पेनल्टी आहे, आणि हे सुद्धा एक रिझन बनू शकतं तुमच्या NDS 4 रिजेक्शनचं. त्यानंतर आहे MGT 7 आहे. MGT 7 केव्हा आपल्याला फाईल करायचा आहे, तर AGM झाल्यानंतर आपल्याला 60 दिवसाच्या आतमध्ये कंपल्सरी फाईल करणं आहे. यामध्ये काय आपण सबमिशन करतो, तर हे एक अॅन्युअल रिटर्न आहे. त्यामध्ये आपण तुमचे जे काही मेंबर्स आहेत तर त्या मेंबरची पूर्ण लिस्ट आपण इथे करतो, डिटेल्स देतो, आणि आणखी काही डिटेल्स असतात. तर हे सर्व महत्वाचं आहे. त्यानंतर डायरेक्टर रिपोर्ट असतो, कॅश फ्लो, फंड फ्लो स्टेटमेंट असतो, आणि अदर काही रिपोर्ट्स असतात ते आपण सबमिशन करतोय NDS 4 च्या वेळेस. तर हे सर्व रेकॉर्ड्स आमच्याकडून रेडी करून घ्या. आम्हाला कॉल करा, रेडी करून घ्या, आणि मग NDS 4 ची आपण तयारी करू. पण NDS 4 कोणाचाही पेंडिंग राहू देऊ नका. म्हणजे पेंडिंग बिलकुल ठेवू नका. काय स्टेटस असेल ते आपण नंतर बघता येईल. खूप आता ऍक्शन घेणं, जसं आता ROC ऑफिसर आपल्या रजिस्टर्ड ऑफिसवर व्हिजिट करायला सुरू केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर ज्यांची NDS 4 फाईलच केलेली नाहीये त्यांना डायरेक्ट पोलिसाकडून नोटीस वगैरे इश्यू होत आहे की आम्ही जस्ट आम्हाला असे वरून ROC ऑफिस कडून निर्देश आलेले आहे की तुमच्याकडे एकदा चेक करून घ्या काय आहे, किंवा डिपॉझिट घेणं वगैरे हे बंद करा. तर हे पोलिसाला डायरेक्ट अधिकार नसतो, फक्त वरून जर त्यांना तसे निर्देश आले म्हणजे ROC ऑफिस कडून, MCA कडून, तर मग ते इझिली ऍक्शन आपल्यावर घेऊ शकतात. तर हे न होण्यासाठी हे सर्व आपण बघत आहोत. त्यानंतर आहे की बघा, आता जसं आपण खूप सारे रूल्स आता जे जुन्या निधी कंपनीने आहे ब्रेक केलेले आहे. काय काय ब्रेक केलेले असू शकतात ते बघू शकतो आपण.
काय नियम आहे की जे आपल्याला फॉलो करायचे आहे. तर तुमचं जे काही फिक्स डिपॉझिट आहे, तर फिक्स डिपॉझिट कंपल्सरी मिनिमम 6 महिन्यासाठी असायला पाहिजे आणि मॅक्झिमम एक 5 वर्षासाठी असायला पाहिजे, म्हणजे 60 महिन्यासाठी असणं आवश्यक आहे. यामध्येच फिक्स डिपॉझिट असायला पाहिजे तुमचं. 6 महिन्याच्या आतमध्ये बिलकुल नकोय आणि 60 महिन्याच्या पुढे बिलकुल नकोय. कोणाचं काय यामध्ये काही ब्रेक झालेलं असेल तर आमच्याशी डिस्कस करा. त्यानंतर आरडीचा आहे, रिकरिंग डिपॉझिटचा काय पिरियड आहे की 12 मंथचा मिनिमम पिरियड आहे आणि मॅक्झिमम मॅक्झिमम जो आहे तो 60 महिन्याचा पिरियड आहे, म्हणजे 5 वर्षाचा हा पिरियड आहे. त्यानंतर कंपल्सरी आपण 10% डिपॉझिट दुसऱ्या बँकमध्ये डिपॉझिट ठेवत आहोत का नाही हे सुद्धा एकदा चेक करून घ्या, हे सुद्धा महत्वाचे आहे. हा रूल 13 हा त्यासाठी स्पेशली आहे आणि आपण NDH 4च्या रिजेक्शनचं हे सुद्धा एक कारण होऊ शकतं. त्यामुळे हे सुद्धा स्ट्रिक्टली तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर लोनचे रूल्स जे आहे, आता जुन्या निधी कंपन्यांना माहितीच असेल की लोनचे रिलेटेड काय रूल आहे. तर आपण एका व्यक्तीला लोन किती देऊ शकतो, तर ते डिपेंड आहे ते तुमच्या डिपॉझिटवर. किती डिपॉझिट आहे, आता जसं तुमचं जर डिपॉझिट टोटल डिपॉझिट जर 2 CRच्या आतमध्ये असेल तर तुम्ही एका व्यक्तीला 2 लाख रुपये इझिली देऊ शकता. साहजिकच त्यांच्याकडून 2 लाख रुपये द्यायचे म्हणजे 2 लाखाच्या आतमध्ये द्यायचे आणि अनसेक्युर्ड द्यायचे नाही तर सेक्युर्डच द्यायचे. ज्यांनी अनसेक्युर्ड लोन दिलंय तर त्यांचे सुद्धा NDH 4 रिजेक्ट होणारच आहेत. काय काळजी घ्यायची ते आमच्याशी डिस्कस करा. तर हे 2 कोटीपर्यंत डिपॉझिट असेल तर 2 लाख रुपयापर्यंत आपल्याला लोन देता येतं. 2 कोटी ते 20 कोटी जर डिपॉझिट असेल तर 7.5 लाख रुपये एका व्यक्तीला देऊ शकतो. 20 लाख ते 50 कोटीपर्यंत डिपॉझिट असेल तर 12 लाख रुपये एका व्यक्तीला देऊ शकतो. 50 कोटी किंवा 50 कोटीच्या पुढे जर असेल तर एका व्यक्तीला आपण 15 लाख रुपये देऊ शकतो. पण सेक्युर्ड द्यायचे, अनसेक्युर्ड बिलकुल नाहीये. तेच बघणार आहोत की आता सेक्युर्ड म्हणजे आपण काय काय सिक्युरिटी घेऊ शकतो, कशा कशाच्या अगेन्स्ट मध्ये आपण लोन देऊ शकतो. तर त्यामध्ये तुमचं गोल्ड आहे, ज्वेलरी आहे, फिक्स डिपॉझिट आहे. फिक्स डिपॉझिट आपले स्वतःचे सुद्धा असू शकते, म्हणजे जसं आपल्याकडे कोणी FD केलेली आहे तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये सुद्धा आपण लोन देऊ शकतो, किंवा दुसऱ्या बँकेची FD आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये सुद्धा आपण बॉन्ड म्हणजे लोन देऊ शकतो. त्यानंतर प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी जी काही मॉर्गेजेबल प्रॉपर्टी आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण लोन देऊ शकतो. त्यानंतर काही सेक्युरिटी आहे, सेक्युरिटी म्हणजे जसं बघा म्युच्युअल फंड आहे किंवा शेअर्स आहे, जर ज्यांची कुठे होल्डिंग अशी असेल तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण सुद्धा देऊ शकतो. किंवा सर्वात इझी आहे इन्शुरन्स पॉलिसी. आजकाल सर्वांची इन्शुरन्स आहे तर इन्शुरन्सच्या बॉन्डच्या अगेन्स्ट मध्ये सुद्धा लोन देऊ शकतो. किती पर्सेंट देऊ शकतो तर प्रत्येकावर वेगवेगळे नियम आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही पर्सनली कॉल करा. पर्सनली मी यासाठी म्हणतोय की तू एकदा पर्सनली कॉल कराच, कारण खूप सारे आहे काही क्लायंट आहे की खूप दिवसापासून आमच्याशी कनेक्ट नाहीये. तर तुम्ही कॉल करा, आम्ही सर्व प्रॉपर माहिती देऊ. काय काय तुमच्याकडून मिस्टेक्स होतात त्या सुद्धा एकदा चेक करू. ज्यांनी कॉल केलेत मागच्या मीटिंग पासून त्यांना आपण आता म्हणजे त्यांची ट्रेनिंग वगैरे किंवा त्यांचं सर्व काम लगेच सुरू करत आहोत ताबडतोब. म्हणजे आपल्याला हे ताबडतोब NDH 4 ज्यांचे पेंडिंग आहे ते सर्व फाईल करायचे आहेत ताबडतोब. का, कारण आपल्याला कुठली नोटीस येण्याच्या अगोदर आपला NDH 4 फाईल असणं आवश्यक आहे. त्यामुळे हे सर्व आपण मीटिंग वगैरे नियोजित करत आहोत. त्यानंतर बघा काही लोन देणं पॉसिबल म्हणजे आपल्याला परमिशन नाहीये. मी आता जे सांगितलं जर ते या सिक्युरिटीच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही लोन देऊ शकता, जर नाही दिलं तर ते सुद्धा NDH 4चं रिजेक्शन होतं. त्यानंतर काय काय लोन देणं आपल्याला परमिशन नाही. पर्सनल लोन आपल्याला बिलकुल अलाउड नाही, कारण ते अनसिक्युर्ड असतं. त्यानंतर मायक्रो फायनान्स सुद्धा तुम्ही लोन देऊ शकत नाही, कारण ते अनसिक्युर्ड असतं. त्यानंतर व्हेकल फायनान्स सुद्धा लोन देता येत नाही, कारण ते स्पेशल निधी रूल्स मध्ये डिसअलाउ केलेलं आहे. हायर परचेस वर सुद्धा तुम्ही लोन देऊ शकत नाही. तर हे जर लोन दिलेलं असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. काय ऑप्शन आहे, काय काळजी आपण आता घेणं आहे, आपल्याला अप्रुव्हल वगैरे आणायचं असेल किंवा आपल्याला हे डिस्क्वालिफाय व्हायचं नसेल तर ते आपण डिस्कस करता येईल आपल्याला. चालेल, आपण पुढे बघू. जे काही लोन आहे आपण देतोय आणि डिपॉझिट घेतोय त्यावर आपल्याला इंटरेस्ट रेटचे काही क्रायटेरिया आहे की आपण जसं लोन देतोय तर लोनवर इंटरेस्ट रेट किती आपण चार्ज करायला पाहिजे. तर जो काही RBIचा मॅक्झिमम लोनचा रेट आहे तर त्यावर आपल्याला 7.5% एक्स्ट्रा अलाउड आहे. जसं जर RBIचा मॅक्झिमम जर 12 असेल, हा क्वार्टरली चेंज होतो, किती होतोय वगैरे ते तुम्हाला बघायचे किंवा आमच्याशी हे करा. जसं आता जनरली 12.5% आहे, तर
आपण 20% पर्यंत मॅक्झिमम लोनवर इंटरेस्ट देऊ शकतो. तर त्यानंतर डिपॉझिटवर किती इंटरेस्ट रेट आपण देऊ शकतो. त्यानंतर आहे म्हणजे डिपॉझिटवर आपण जो लोनचा बघितला, लोनवर आपण तेवढं चार्ज करू शकतो, डिपॉझिटवर घेऊ शकतो. तर डिपॉझिटवर किती घेऊ शकतो, एक्स्ट्रा 2% आपण घेऊ शकतो. कशाच्या, तर ते तुमच्या जे काही आरबीआयचा मॅक्झिमम रेट आहे डिपॉझिटवरचा, त्याच्यापेक्षा आपण 2% बिलकुल ऑफर करू शकतो मार्केटमध्ये. पुढे बघतोय आपण काही निधीचे अमेंडमेंट्स झालेले आहे, आता जस्ट झालेले आहे. जे काही अमेंडमेंट्स आपण त्याला अमेंडमेंट्स 2022 आपण असं बोलतो. तर कोणते कोणते आहेत ते आपण आता बघणार आहोत. मी आता जे वारंवार तुम्हाला सांगतोय तर तेच एक महत्वाचं आहे की प्रत्येक निधी कंपनीला जर निधीचं स्टेटस जर कंपल्सरी ठेवायचं असेल तर काय करणं आवश्यक आहे, NDH4 फाईल करणं आवश्यक आहे. केव्हा, 120 दिवसामध्ये. हे नवीन वाल्यांसाठी आहे. तर हा NDH4 अप्रूव्ह होण्यासाठी का म्हणजे अप्लाय करण्यासाठी काय काय अगोदर महत्वाच्या आवश्यक गोष्टी आहेत की तुम्हाला अगोदर 200 मेंबर करायचे आहेत आणि 20 लाख रुपये आपला NOF असणं आवश्यक आहे, म्हणजे नेट ओन फंड आवश्यक आहे. तेव्हा आपण NDH4 ला अप्लाय करू शकतो. त्यानंतर मी जे अगोदर तुम्हाला सांगितलं की आपण NDH4 अप्लाय केल्यानंतर म्हणजे जे काही डायरेक्टर, रिजनल डायरेक्टर आहे ते आपला फॉर्म चेक करतील. त्यानंतर 45 दिवसामध्ये आपल्याला अप्रुव्हल देतील किंवा आणखी डायरेक्शन देतील काय चेंजेस करायचे. पण जर काहीच ऍक्शन नाही घेतली गव्हर्नमेंटनी तर आपल्याला काय करायचंय, असं समजून जायचं की आपला NDH4 अप्रूव्ह झालेला आहे 45 दिवसानंतर, अप्लिकेशन केल्यानंतर 45 दिवस. तर हे हा एक नवीन वाल्यांसाठी महत्वाचा नियम आहे आणि जुन्या वाल्यांसाठी सुद्धा महत्वाचा नियम आहे. जुन्या निधी कंपनीसाठी काय नियम आहे, तर जुनी निधी कंपनीचं काय सांगताय की निधी कंपनी एक्झिस्टिंग ऑन द डेट ऑफ एन्फोर्समेंट ऑफ निधी कंपनी न्यू रूल्स, म्हणजे आता जे काही नवीन नियम आले, शॅल कम्प्लाय विथ ऑल द रिक्वायरमेंट्स विदिन अ पिरियड ऑफ 18 मंथ्स, म्हणजे 18 महिन्यापासून 18 महिन्यामध्ये फ्रॉम द डेट ऑफ सच एन्फोर्समेंट, म्हणजे आता जे काही हे एन्फोर्समेंट हे अमेंडमेंट आलेले आहे त्याच्या 18 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा NDH4 अप्रूव्ह करून घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे हा 18 महिन्याचा तुम्हाला टाइम पिरियड दिलेला आहे, तर तुम्ही हा स्ट्रिक्टली फॉलो करा. याच्यामध्ये सुद्धा काही डाऊट्स असेल तर ते एकदा चेक करून घ्या आमच्याशी. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की फिट अँड प्रॉपर पर्सन असणं आवश्यक आहे NDH4 अप्रुव्हल साठी. तर फिट अँड प्रॉपर पर्सन असणं म्हणजे काय असणं, तर काही त्यांनी व्याख्या दिलेली आहे की कोणाला आपण फिट अँड प्रॉपर व्यक्ती म्हणू शकतो. ज्यांचे मार्केटमध्ये चांगलं रेप्युटेशन आहे. आता हे गव्हर्नमेंट कसं चेक करेल, तर ते त्यांच्या लेवलवर चेक करेल. आपण त्यासाठी आपण असं म्हणू शकत नाही की आम्ही फिट अँड प्रॉपर आहोत. तर ते गव्हर्नमेंटचे ते त्यांच्या लेवलवर करतील, कसं करतील ते बघून घेतील. पण जनरली इंटिग्रिटी असायला पाहिजे, ऑनेस्टली असायला पाहिजे, इथिकल बिहेवियर असणं आवश्यक आहे, फेअरनेस असणं आवश्यक आहे आणि रेप्युटेशन अँड कॅरेक्टर्स, म्हणजे तुमचं रेप्युटेशन किंवा कॅरेक्टर एकदम क्लिअर कट असायला पाहिजे. त्यानंतर काही डिस्क्वालिफिकेशन दिलेले, किंवा तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता जर तुमच्यावर जर काही सेक्शन म्हणजे CPC सेक्शन 154 च्या अंडर मध्ये जर काही केस झालेली आहे, काही कंप्लेंट झालेली आहे जी की पेंडिंग आहे किंवा फाईल झालेली आहे, तर अशा केसेस मध्ये सुद्धा तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. त्यानंतर तुमच्या अगेन्स्ट मध्ये चार्जशीट फाईल झालेली आहे की तुम्ही काहीतरी आर्थिक प्रॉब्लेम वगैरे असं काही इकॉनॉमिक ऑफेन्सेस म्हणतो आपण, तर इकॉनॉमिक ऑफेन्सेसच्या अंडर मध्ये तुमच्या अगेन्स्ट मध्ये कुठलीही चार्जशीट फाईल व्हायला नकोय. त्यानंतर हे रिस्ट्रेनिंग प्रोहिबिशन और डिपार्टमेंट ऑर्डर, म्हणजे काही डिपार्टमेंटनी कोणत्या डिपार्टमेंटनी जसं कंपनी लॉ किंवा सिक्युरिटीज लॉ किंवा फायनान्शियल मार्केट या डिपार्टमेंटनी काही तुमच्या अगेन्स्ट मध्ये काही ऑर्डर वगैरे अशी काढलेली नसायला पाहिजे. त्यानंतर असं तुम्ही मोरल टर्पिट्यूड मध्ये इन्व्हॉल्व बिलकुल पर्सनली नसायला पाहिजे, किंवा तुम्ही जसं अनसाउंड माइंड नसायला पाहिजे, विलफुल डिफॉल्टर नसायला पाहिजे,
विलफुल डिफॉल्टर म्हणजे तुम्ही मुद्दामून कोणाचे पैसे वगैरे बँकेचे वगैरे बुडवलेत, असं असं बिलकुल नसायला पाहिजे. किंवा डायरेक्टर तुम्ही 5च्या पेक्षा, मी तुम्हाला आता सांगितलं की 5 पेक्षा जास्त आपल्याला कंपनीमध्ये नकोय, किंवा निधीमध्ये 2-3 पेक्षा जास्त नकोय. तर हे असं फिट अँड प्रॉपर पर्सनची एक डेफिनेशन आहे. त्यानंतर नेट ओन फंड बद्दल आपण सांगितलंच आहे की तुम्हाला 10 लाख रुपयापासून 20 लाख हा नेट ओन फंड घेऊन जायचा आहे, लवकरात लवकर घेऊन जायचा आहे. त्यानंतर डिव्हिडंडशी रिलेटेड काही रूल्स दिलेले आहे की तुम्ही 25% पेक्षा एका फायनान्शियल इयर मध्ये 25% पेक्षा जास्त डिव्हिडंड डिक्लेअर नाही करायचा आहे तुम्हाला. तर ते सुद्धा एक महत्वाचा नियम आहे. ते एकदा केअरफुली बघून घ्या, आपला प्रॉफिट किती आहे, आपण डिव्हिडंड डिक्लेअर किती करतो आहोत, हे सुद्धा एक महत्वाचं आहे. आणि NDH 4 साठी हे सुद्धा रिजेक्शन रिझन येऊ शकतं. कोणते रिजेक्शन रिझन येऊ शकतात? खूप वेगवेगळ्या म्हणजे कित्येक निधी कंपनीला काही पण रिझन दिलेत त्यांनी. जसं हे फिट अँड प्रॉपर पर्सन मध्ये खूप जणांचे आलेत तिथे. तर ते बघू आपण त्याला कसं ओव्हरकम करायचं आहे ते एक चॅलेंजेसच आहे सर्व निधी कंपनीसाठी. तर ते आता आपल्याला बघायचं की कसे आपण अप्रूव्ह येऊ शकतो. आणि जरी रिजेक्शन आले तर त्यासाठी वे आपल्याला आता तयारीत ठेवायचे आहेत. काय वे करता येईल आपल्याला, कारण आपल्याला बिझनेस तर बंद नाही करायचा, मग काय करता येईल आपल्याला ते आपण बघणार आहोत. म्हणजे ते पर्सनली तुम्ही ऑफिसला येऊ शकता आमच्या, किंवा मग आपण फोनवर डिस्कस करू शकतो. त्यानंतर काही इव्हेंट बेस्ड कम्प्लायन्सेस असतात, ते सुद्धा आपल्याला म्हणजे ऑन टाइम करायचे आणि कंपल्सरी करायचे. काय इव्हेंट बेस्ड असू शकतं, जसं तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव चेंज केलेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला आरओसीला ताबडतोब कळवणं असतं. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड ऍड्रेस मध्ये चेंजेस काही झालेला आहे, ते सुद्धा आपल्याला आरओसीला कळवायचं आहे. त्यानंतर नवीन डायरेक्टर आहे की नवीन डायरेक्टर अपॉइंट केलाय, किंवा जे जुने डायरेक्टर आहे त्यांनी रिझाईन केलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला हा म्हणजे कम्प्लायन्सचाच एक भाग आहे. त्यानंतर आपल्या एमओए मध्ये आपण थोडेफार काही जरी चेंजेस केले तर ते आपल्याला आरओसीला कळवणं आहे. किंवा ट्रान्सफर ऑफ शेअर्स आहे, अल्टरेशन केलंय आपण कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये, किंवा आपल्याला ऑथराइज कॅपिटल वाढवलेलं आहे, किंवा की मॅनेजरियल पर्सन आपण अपॉइंट केलेला आहे, जसं सीईओ वगैरे असू शकतो. तर असं कोणी अपॉइंट केलेलं असेल तर हे सुद्धा आपल्याला आरओसीला कळवायचं आहे. हे जर नाही केलं आणि आपण तसंच कंटिन्यू बिझनेस करत गेलो तर आपल्याला 5,000 रुपये पेनल्टी आहे. प्रत्येक फॉर्मला पेनल्टी आहे. आता मी जे पेनल्टी सांगितली, पर डायरेक्टर पेनल्टी आहे ती. पर डायरेक्टर 5,000 रुपये आणि पर फॉर्म आपल्याला 5,000 रुपये लागेल. आणि त्यानंतर पर फॉर्म हे 50 रुपये पर डे एक्स्ट्रा आहेतच ते. त्यामुळे तुमची पेनल्टी खूप लांब जाऊ शकते. त्यामुळे कुठलाही पेनल्टी आपल्याला इझिली घ्यायचं नाहीये, सिरियसली घ्यायचं आणि ऑन टाइम करायचं आहे. तर आपल्या जी काही मीटिंग होती, जे काही नवीन अपडेट्स होते, ते मी टोटल तुम्हाला आता सांगितलेले आहे. आता आपण जे काही तुमचे डाऊट्स असतील ते एकदा क्लिअर करू, म्हणजे 1 बाय 1 आपण सर्वांचे डाऊट्स क्लिअर करू. तर तुम्ही हँड रेज करू शकता. ज्यांना ज्यांना डाऊट्स आहे 1 बाय 1 हँड रेज करा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर आपल्याला मार्गदर्शन करता येईल. हॅलो सर. हा सर, बोला सर, नमस्कार. नमस्ते. आपण मॅक्सिमम इंटरेस्ट रेट आता काय देऊ शकतो तरी आरबीआयच्या आणि असेल त्यापेक्षा 2% एक्स्ट्रा करून? हो, मॅक्सिमम जसं मी तुम्हाला सांगितलंय की जसं तुम्ही जनरली 12% किंवा जास्तीत जास्त 13% या पुढे नकाच जाऊ. ना किती देऊ शकतो? 14 देऊ शकतो का? 14 पर्यंत करू शकता तसं. अच्छा. पण 14 पर्यंत जर केलं तर तुम्हाला प्रॉफिट मार्जिन मग आणखी त्याच्यामध्ये, जसं तुम्ही 14% डिपॉझिटवर ठेवलंय, तर तुम्हाला याच्यामध्ये आणखी 7.5% ऍड करायचे आणि मग लोनवर तेवढा इंटरेस्ट रेट होईल तुमचा. अच्छा. 15 करू शकतो? 15 नाही,